नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी. मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरे बंधूंना इशारा. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचे ते करा. मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट. राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महायुतीत जिंकणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा. तर विधान भवनामध्ये उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच येत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानं अशी वक्तव्य. विनोद म्हणून पहा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. मराठीचा अपमान सहन करणार नाही, मात्र देशातला कुणीही व्यक्ती महाराष्ट्रात आल्यास स्वागत करू. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडून डान्स बारवर दगडफेक. योगेश चिले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल. रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरे यांनी केलं होतं वक्तव्य. अनधिकृत बार सरकारनंच तोडावं, आम्ही तोडायची काय गरज. सरकार काय करतंय की सरकारच डान्स बार चालवतंय. मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंचा सरकारवर निशाणा. पुण्यामध्ये मनसेचे विद्यार्थी सेनेकडून परप्रांतीयांसोबत फ्रेंडशिप डे साजरा. परप्रांतीयांना फ्रेंडशिप बँड बांधत मनसेचं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन. दोन महिने आधीच हॉटेल बंद केलं होतं. योगेश कदम यांचा हॉटेलशी दुरान्वय संबंध नाही, रामदास कदम यांचं स्पष्टीकरण. नियमबाह्य पद्धतीनं विधिमंडळात अनिल परबांनी विषय काढला. त्यांना राजीनामा पाहिजे म्हणून राजीनामा द्यायचा का, रामदास कदम यांचा परब यांच्यावर निशाणा.